हॅलो, दिस इज डॉक्टर करुणा. वेलकम टू आवर सिरीज एन्झायटी टू हिलिंग. फर्स्ट एपिसोड आहे. यात आपण समजून घेऊया फिअर, स्ट्रेस आणि एन्झायटीचा फरक काय आहे. फिअर म्हणजे एखाद्या नोन ऑब्जेक्टची वाटणारी जी भीती असते त्याला आपण फिअर असं म्हणतो. दुसरं असतं स्ट्रेस. एखादा प्रेशर आपल्याला येतो, एखादा ताण असतो, एखादे गोल्स काही कंप्लीट करायचे आहेत, अभ्यासाचा प्रेशर असेल त्याला आपण स्ट्रेस असं म्हणतो. एन्झायटी कुठल्या तरी गोष्टीला आपण परसिव्ड स्ट्रेस असं म्हणतो, की एखादी गोष्ट होईल का असं ज्यावेळेस आपण विचार करतो त्याला आपण एन्झायटी असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल जर आपण घेतलं की इंटरव्ह्यूला जायचं आहे, इंटरव्ह्यू पॅनल समोर बसलेला असेल आणि मला बोलायचंय, त्यावेळेस जी वाटते ती असते भीती. त्याच्यानंतर दुसरं असतो स्ट्रेस. अभ्यास, आपल्याला एवढा सारा अभ्यास एवढ्या दिवसात कंप्लीट करायचा आहे त्याचा वाटणारा असतो तो ताण, म्हणजे तो असतो स्ट्रेस. दुसरं असतं की इंटरव्ह्यूला आठवडा आहे पण तरी सुद्धा आतापासून माझ्या मनात विचार येत आहेत, काय होईल, कसं होईल, नाही पास झालो तर, ती असते एन्झायटी. ओके. ज्यावेळेस आपल्याला काही इमोशन्स ओव्हरलोड करतात त्यावेळेस सगळ्यात पहिले इम्पॉर्टंट आहे की अवेअरनेस असलं पाहिजे. मला काय सिम्पटम्स आहेत, मला काय त्रास होतोय, कोणते इमोशन्स वरती आहेत, ते आधी अवेअरनेस इम्पॉर्टंट आहे. त्या इमोशन्सला लेबल करा की ते स्ट्रेस आहे, एन्झायटी आहे का ते नक्की फिअर आहे, हे समजून घ्या. त्याच्यानंतर मग इम्पॉर्टंट असतं की आपण एखादा ब्रीदिंग एक्सरसाइज करू शकतो. इनहेल करायचं 4 सेकंड्स, होल्ड ऑन करायचं 4 सेकंड्स आणि एक्झेल करायचं, म्हणजे ब्रेन थोडा शांत होतो आणि मग आपण बेटर डिसिजन्स घेऊ शकतो.